जय श्रीराम. आता बघा वाजलेत 8. वातावरण मस्त झाले, ऊन वगैरे पडलेले. थंडी काय एवढी नाही आहे, मस्त वातावरण झालेलं आहे. तर आज जरा म्हणजे हळूहळूच आवरणार आहे, काही घाई नाही आहे. पोरगं झोपलं इथं आणि तिथं पण नित्या झोपलेली आहे, त्यांचं आवरायचं. आजचा प्लॅन अजून काय ठरलेला नाही, अजून टाईम आहे प्लॅन ठरवण्यासाठी. तर आपण बघूया कुठं जायचं ते. या दोघी गेल्या चहा प्यायला खाली आणि मी बाहेरच पिणार आहे, कुठेतरी कॉफी पितो त्यामुळे बाहेरच पिणार आहे. खाता पण येईल काहीतरी त्यासोबत थोडंसं. बघूया बाहेर. जस्टच उठला आता, कॅमेरा ठेवला, उठूनच बसलाय. बफरिंग चालू आहे. कुठेही मी काय करतोय त्याची बफरिंग चालू आहे. थोड्या वेळानं लक्षात आलं तर आईसाठी रडल. लहान पोरांची मजा असते खरंच. आपल्या इथं होमस्टे नैना ग्रीन्स नावानी, आणि इथून खाली जायचं रोड आहे. इथं साईडला सगळं डोंगर, निसर्ग. मी जरा खाली आलो उन्हात थांबण्यासाठी. भारी वाटते जरा स्वच्छ हवा घेऊन उन्हात थांबण्यासाठी आलेले. कारण आपल्या तिकडं आपल्या शहरामध्ये तर काय असं भेटत नाही रोज रोज. आणि आजचा शेवटचा दिवस आहे आमचा इथला. आता आवरावरी करून डायरेक्ट निघणारच आहे आम्ही. आणि फिरून मिरून आल्यावर बॅगा वगैरे घ्यायला येणार आहे फक्त. हे बघा, सगळ्यांना टेरेस बिरेस आहेत चांगले. आमच्या गावांच्या गाड्या लावलेल्या आहेत. काल मी गाडीला चावी तसंच ठेवून गेलो आणि त्याला एक किचन होतं, ते पोरांनी कुठला तरी एक किचनच काढून घेतलं. नशीब किचन घेतलं, चावी नाही घेतली, नाही त्याला लपड झालं असतं. ही त्यांची आल्टो आहे ओनरची. आणि आम्हाला काल गाडी नाही भेटली तर ते ओनर म्हणले होते की आल्टो घेऊन जाऊ शकता, पण पार्किंगला जागा नाही त्यामुळे आम्ही घेऊन नाही जाऊ शकलो. असं म्हणजे भारी होणार आहे. बसलो आता इथे येऊन शेकत. बघू यांचं कधी आवरतं आणि कधी निघायचं. काही घाई नाही. आज रात्री 8 वाजता बस आहे. 10 वाजलेत आता, आमचं आवरून झालेलं आहे. आता निघालो आहे सगळे आम्ही. इथं नैनितालमध्ये जे जवळपास आहे ना तिथं जाणार, नैनादेवी वगैरे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवलंच. जास्त लांब जाणार नाही कारण आज खूप गर्दी आहे. कारण हे ओनर पण म्हणले, गेस्ट हाऊस होमस्टेवाले ओनर पण सांगितले की लय गर्दी होणार आहे इथं, तर जाऊ नका कुठं तुम्ही. लय वेळेत होईल कारण आम्हाला रात्री परत आमची बस पण आहे इथनं. त्यामुळे जास्त लांब जाणार नाही, जवळजवळच फिरणार आहे कुठं कुठं जिथं दिसेल तिथं. स्नो व्ह्यू पॉईंटला चाललो आहे आम्ही. आणि एवढा एकदम खडात उभा रोड होता. जाताना दाखवल मी, नाही दाखवता येणार त्यामुळे त्या मागच्यांना आम्ही दोघांनी पण उतरवलं आहे. आम्ही दोघं पुढे येऊन थांबलो सरळ रोडला. येतील ते आणि मग आपण पुढे जाऊ. स्नो व्ह्यू पॉईंटला चाललो आहे. स्नो व्ह्यू पॉईंट बघा, रोड एकदम उभा रोड आहे. आलो आहे आता आम्ही स्नो व्ह्यू पॉईंटला. आता इथून वर जायचं आहे, आम्हाला पण माहीत नाही, पहिल्यांदा चालू आहे. सरळ जायचं आहे. आणि आता परत मी चावी विसरून आलो होतो गाडीलाच, परत खाली गेलो. स्नो व्ह्यू पॉईंट, स्नो व्ह्यू पॉईंट. आता स्नोचा सीझनच नाही तर स्नो व्ह्यू पॉईंटला येऊन का उपयोग नाही. अशी डोंगर दिसते तिथनं. बाकी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता सीझन प्रमाणे. या सीझन प्रमाणे चावल मागवलेलं आहे. हे मॅगी परोठा वगैरे सगळे खाणार आहेत. आणि इथं वर स्नो पॉईंटचं आहे. काय काय रिव्ह्यू आहे स्नो पॉईंटचा? स्नो व्ह्यू पॉईंटचा रिव्ह्यू काय? मस्त आहे. तुझं काय? म्हणून आम्ही ढग बघितले. तुझा काय स्नो व्ह्यू पॉइंटचा रिव्ह्यू? फाइनल बोलतो मैं। एक वो सादा वाला परोठा, एक नॉर्मल मिर्च वाला, दो परोठा, दो मैगी प्लेन वेजिटेबल फ्राई बटर, ये देखिए फोटो बिटो काढायला आहे, पण स्नो काय तुम्हाला दिसणार नाही या सीझन मध्ये तरी. इथं बसलो होतो आम्ही. 710 रुपये आले बिल. आता 3 मॅगी परोठे बिरोटे सगळे घेतले. आणि ते ॲडव्हेंचर पार्कचं सांगत होतं ना, ते इथं समोरच आहे. हो का, ॲडव्हेंचर पार्क. आणि यांचं शॉपिंग चालू आहे. ते हिमालय पॉईंट वरती आला ना की मग तिथंच आहे ॲडव्हेंचर पॉईंट. रोपवे वगैरे सगळं आहे. इथे एक मंदिर आहे. तर आता तिथं चाललोय आम्ही खेळायला. आम्ही म्हणजे पोरांना खेळायला चालवलंय.
तिथं मोठ्यांसाठी पण असणार आहे काहीतरी असं सांगत होते. बघूयात आपण. हे आता आपण आलो ॲडव्हेंचर पार्कमध्ये. हे सगळे ॲक्टिव्हिटीज आहे तिथं. हे आहे हा उपयोग नाही पण गोल गोल चक्रा आणायच्यात फक्त. आणि हे झिप लाईन वगैरे आहे. असे इथं फूड स्टॉल वगैरे आहेत. पिझ्झा खाण्यासाठी. हे खेळायला वरती पण वाटतं एक गाडीचं. इथं जाऊ आपण. इथं शॉपिंगचे हे आहेत दुकान आहेत आणि झिप लाईन पण वाटतं. हे बघा आमच्या शिवांच्या आवडीचा खेळ भेटलेला आहे. स्टेअरिंगवाला कार चालवायचा आणि त्यांनी चालू पण केलेला आहे. शिवांश कसं वाटतंय? हा हे असे गेम्स आहेत. हे असे गेम्स आहेत तिथं. गिफ्ट पण आहेत. बंदुकीचे गेम. आम्ही दोघे इथं बाहेर बसलोय आणि ते दोघं इथं गेलेत डायनासॉर पार्कमध्ये. कारण शिवांश अजून बारका आहे, ह्याला काय उपयोग नाही आतमध्ये घेऊन. मग उगाच ते चालणं होईल त्यामुळे आम्ही काय गेलेलो नाही. वरती स्नो व्ह्यू पॉईंट पण आहे म्हणजे जे मागाशी बघितलं आपण तेच दिसणार आहे. 90 रुपये फी आहे एकाची. घेतला आहे पिझ्झा त्याच्यामध्ये बनवलेला आहे. टेस्ट करायला घेतलं कारण आपल्या इथं ओव्हन मॅकडॉनल्ड्स ते पिझ्झा हट बरोबर तिथं ते ओव्हनमध्ये बनवतात ना. म्हणलं ह्याच्यातलं कसा लागतो ते बघावा. तिकडे निघालोय आता आम्ही. इथे एक व्ह्यू पॉईंट आहे तिथे येऊन थांबलोय. तिथे 1-2 फोटो काढावे. खालचं सगळं नैनिताल आणि नदी दिसती, ताल पण दिसती. तिथला एक फोटो काढणारे आणि निघणारे. आता रूमवरती आलेले आम्ही परत. वॉशरूम वगैरे यूज करणार आहे, जाणार आहे. झाले आता आपला दिवस. आपला इथला स्टे संपलेला आहे. आता आपण सोडणार आहे. ती शिवण झोपल्या म्हणून बसली ती सगळं आवरावरी चालू आहे. बॅगा वगैरे घेऊन टू व्हीलरवरती खाली जाणार आणि कुठं खाली टॅक्सी बघणार आहे. कारण एवढ्या बॅगा खाली नेणं होणार नाही आहे. कारण काय आहे टू व्हीलरवरती बसणार नाही तेवढ्या बॅगा भरपूर आहेत. मी एक टॅक्सी करणार त्यात बॅगा भरणार आणि जाणार. टू व्हीलरवरतीच आणल्या आम्ही सगळ्या बॅगा. आता इथे आहे ह्याच्याकडे दिलेले आहेत बॅगा सगळ्या ठेवायला. आणि आता आम्ही टू व्हीलरवरती फिरू जरा. कुठं काय काय बघायला भेटेल तिथे जाऊ. कारण लय गर्दी आहे. सगळं बंद केलेलं आहे. पोलीस आहे प्रत्येक ठिकाणी, कुठंच जाऊन देत नाहीत. आज मोठा दिवस आहे ना यांच्या इथे त्यामुळं. आता आपण चाललेलो आहे हनुमानगडी. हनुमान महाराजांचं दर्शन घ्यायचे आणि मग तिकडनं पुढचं आपल्याला त्यावेळेसच ठरणार. कारण आज खूप वेळा मी तुम्हाला सांगितलं की सगळीकडेच नाकाबंदी आहे. तर जिथं रोड भेटेल तिथं जाणार आहे. इथं यायला रोड आहे चांगला, बंद नाही आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा इकडे चालतो. हा प्लॅनमध्ये होतंच आमचं जाणं, पण पहिलं काय करायचं हे आम्हाला कळत नव्हतं. तर आता चाललो इकडं. तर तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर मंदिर कसं आहे ते. आलो आहे बघा आपण मंदिरात. माकडं बसून आहे म्हणून लावले असलं. इथंच जवळ टू व्हीलर वरपर्यंत येते. तर रेंट टू व्हीलर घेतली असेल तुम्ही वरपर्यंत येऊ शकता. फक्त माकडांपासून सावध. माहिती इथली वाचून घ्या पॉज करून. झाले दर्शन, गर्दी नव्हती आणि बाहेर आलो आहे आम्ही. आणि एवढं भारी मंदिर आहे आणि एवढं प्रसन्न वाटतं, एवढं शांत वाटतं ना. इथं आला ना तुम्ही कैची धामला तर या मंदिरात नक्की या. कारण एकदम खूप भारी मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी तर बंद आहे, म्हणजे परमिशन नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय काढलेले नाहीत. पण कसं होतं मंदिरची आता? मला एवढं भारी आवडलं ना. एवढी शांतता आहे आणि एवढं मस्त आहे. इथंच बसून राहावं वाटतं. खरंच भारी मंदिर आहे. खूप म्हणजे खूप भारी मंदिर आहे हनुमान महाराज. आणि तिथं मेडिटेशन सेंटर पण आहे. मेडिटेशन करत तुम्ही बसू शकता. खूप काय काय खूप मोठं मंदिर आहे. झालंय दर्शन मस्त. आता आपण चाललो आहे नैनादेवी टेम्पलला. नैनादेवींचं दर्शन घ्यायला. ते सिटीमध्येच, तिथं नैनितालमध्येच आहे. तिथं गाड्यांचा प्रॉब्लेम आहे मेन. तर त्यासाठी रूट आम्ही लांबचा लावलेला आहे. पण बघू आता आपण, कळेल. पण हे जे आम्हाला प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे रोड्स बंदचे, ते तुम्ही जर काही इतर वेळेस आलं तुम्हाला अशी रोड बंद वगैरे भेटणार नाही आहेत.
कारण आत्ता कार्यक्रम आहे मोठा, उत्सव आहे, त्यामुळं असे रोड वगैरे बंद आहेत. नाही तर इतर वेळेस रोड वगैरे बंद नसतात इथं. जर नैनादेवी मंदिरात चाललो आहे आता. गाडी मागं लावलेली आहे पार्किंगला. 50 रुपये पार्किंग आहे 2 व्हीलरसाठी, लावली गाडी तिथं. आणि हे 4 व्हीलरचं पार्किंग आहे. 2 व्हीलर पण लावू शकतो, पण 4 व्हीलरचं आहे. आणि इकडं आम्ही दर्शनाला चाललो आहे नैनादेवी टेम्पल. देवकी बहुत व्याकुल हो गए और यहाँ वर्णन करते हैं नारदो नामयम पृष्ठवा वसुदेवम देवर्षि ब्रह्मलोकतः. आलो आता आम्ही सगळे दर्शन घेऊन बाहेर. पोरगं खेळते आता, यांची खरेदी विक्री चालू. आम्हाला फक्त मागं फिरायचं काम आहे, म्हणजे मला तरी, मी तर काय घेणार नाही आहे. सगळीकडं शॉपिंगच शॉपिंग आहे. पार्किंग पण आहे, शॉपिंग पण आहे. चल बाळा, चल आता चालायचं. तू लय झालं तुझं, इकडनं चल. ब्लॉक्सवरती चालायला त्याला भीती वाटते. चल 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 चल, आहे ना, चल. इथं बसलोय आता जरा. इथं शॉपिंग वगैरे चालू आहे. ते निकिता आणि सत्यम आतमध्ये गेले शॉपिंगला. शिवासला जरा झोप आली म्हणून बसले. आणि मी आहे नैनिताल लेकच्या जवळच. तर मागं लेक दिसला असेल तुम्हाला, त्याच्या जवळ बसलेले. इथं सगळं शॉपिंग, हे म्हणजे माल रोड आहे, इथं सगळं शॉपिंग वगैरे चालू आहे. आजचा दिवस मध्ये एवढंच आहे. सगळं दर्शन वगैरे सगळे घेऊन झालेले आहेत. तर आता शॉपिंगच करत फिरणार आहे, म्हणजे फिरणार आहे नुसतं. बघूयात पुढं कसं काय. आता जरा कॉफी आणि बन मस्का घेतला आहे आम्ही खायला. ह्याची इच्छा होती खायची. कसं लागतंय सत्यम? दर्शन वगैरे सगळे झालेले, जरा भूक लागली होती म्हणून थांबले. पोरगं पण खाते बिस्किट. सगळे बोटिंगला चाललेत सगळे, म्हणजे हे. आणि आम्ही दोघं नाही चाललो, कारण एका बोटमध्ये 3 जण बसू शकतात आणि लहान पोराला तर अलाउडच नाही आहे. त्यामुळं हे 3 जण चाललेत, सत्यम आणि हे दोघं आणि ती नित्या आणि मी आणि आमचा हिरो बघत बसणार यांना. 350 रुपयाला 3 जण असं त्यांनी सांगितले. ते हे चाललेत आता. बघा इथं प्राईस लिहिलेली, त्यांना तिकीट काढायला. हे 3 जण चाललेत आणि नित्या चालली आता बोटिंगला. आतमध्ये जायला पण घाबरते, ते पावता येत नाही त्यामुळं. तिला घेऊन जा ग पुढं. नैनितालमध्ये आलो आता आम्ही जेवण करण्यासाठी. 7:30 वाजून 10-15 झालेले आहेत आणि सगळं झालं आता. गाडी वेळी दिली त्यांची, गाडी वगैरे त्यांना देऊन टाकली आहे. फक्त सामान त्यांची इथं थोडे जेवण करून जाणार आहे. 8:30 वाजता आम्हाला पिकअपला येणार आहेत बसवाले. आणि ह्याला फक्त एक स्वेटर घेतलं आहे आत्ता. शिवासला बाकी काहीच घेतलेलं नाही. आणि त्यांनी पण त्यांच्या मुलीला स्वेटर घेतले, बाकी काही घेतलेलं नाही. इथंच जेवायला चाललो आहे आम्ही. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथं कुठल्याच हॉटेलमध्ये वॉशरूम तुम्हाला भेटणार नाही. जर काही इमर्जन्सी असेल तर बाहेरनं जाऊ नये, कारण ही इमर्जन्सी माझ्यावर होती त्यामुळे सांगते, बाकी काही विषय. ही आली आमची गाडी आता. ही आम्हाला बसपर्यंत घेऊन जाणार. ही इथं बस स्टँडला झालेली. 9 वाजायला राहिलेत 15 मिनिट आणि ह्याच बसने ह्या गाडीने जाणार. 1 तास लागणार म्हणला तो पोचायला बसपर्यंत. ह्याचं सगळं आवरून झालं. आलो आम्ही. खतरनाक चालवतात गाडी आणि ह्या गाडीत आता चाललो आहे आम्ही. बॅगा बिगा घेतलेल्या आहेत, बसायचं आहे फक्त आता. झालं 9 उद्या सकाळीच डायरेक्ट स्लीपर केलेले आहेत, म्हणजे झोपून जाता येईल. हां, आत गेल्यावर दाखवलंच नसेल तुम्हाला. डायरेक्ट झोपलेले आता खाली. अशी आहे बस. आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी भेटतो तुम्हाला उद्या घरी जाताना. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.